आम्ही हरभरा लहानचा मोठा केला कसा बसा, परत त्याला सुंगून गोळा करून टाकला असा तसा, त्यानंतर मळणी मशीन मधून काढला कसा कसा, आणि मशीन मधून काढलेला फुटलेला हरभरा पाहिला तेव्हा रडायला आलं टसा टसा. आमचे हरभरे कस काय फुटले पाहूया पुढे ब्लॉग मध्ये. तर विषय असा होता की आम्हाला मुरघासाच्या बॅगी भरायच्या होत्या, त्यासाठी आम्ही दुपारचे 12 वाजता आपल्या कंपनीमध्ये निघालो. कंपनीमध्ये आल्याबरोबर आपली तलवार काढली आणि सपासप मका कापायला सुरुवात केली. अखंड 1-1.5 तासाच्या युद्धानंतर मकाला जमिनीवरती पाडून आम्ही आमचं युद्ध जिंकलं. त्यानंतर मग सगळ्या मकाची कट कुटी केली आणि डायरेक्ट टेलर मध्ये भरली. ट्रेलर मधून कुटी खाली करत होते आणि माझा भाऊ ट्रेलरला थांबवायचा अशक्य असा प्रयत्न करत होता. त्यानंतर मग आम्ही आमच्या मोरगास भरायच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. हे तिघं मस्त पैकी मोरगासाच्या बॅगीवरती जाऊन बसले आणि मला एकट्याला खाली मोरगासाचे टप व्हायला लावले. म्हणलं हे अन्याय मी अकेला सहन नाही करूंगा. त्यामुळे मी डायरेक्ट आमच्या छोट्या डॉनला टप भरायला बोलवलं. एवढ्या हाताने पूर्ण टप भरून टाकला आणि त्यानंतर मला तिने टप सुद्धा उचलून दिला. त्यानंतर मग आम्ही आमच्या आज सुबक नोबाच्या हरभराच्या वावरामध्ये आलो आणि त्याचबरोबर आमचे मशीनवाले पाहुणे त्यांचं मशीन घेऊन वावरामध्ये आलते. बरं मला आहे ना तुमच्याकडे मशीनवाल्यांचं काय रेट चाललंय तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं. ते रेट जाऊ द्या, आता मी तुम्हाला ना आमच्या हरभरे कशामुळे फुटले होते त्याचं कारण सांगतो. त्या मशीनवाल्यांना विचारलं ते म्हणजे तुमचा हरभरा थोडा जास्तच वाढला आणि मशीन मध्ये ना तुम्ही घास कमी घातला त्यामुळे फुटली. हे कारण बरोबर आहे का नाही तेवढं तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं. आणि याच बरोबर याच्यावर काय उपाय तेवढं पण कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर मग आमच्या अखंड 1 तासाच्या परिश्रमानंतर आमच्या हरभरे निघून मोकळे झाले आणि याच बरोबर आपल्या आजच्या ब्लॉगचा शेवट झाला. आणि त्याचबरोबर एका शेतकऱ्याच्या पोराला फॉलो करून पुढे जाण्यासाठी नक्की सपोर्ट करा.